तर पुढची बातमी ही राज्याच्या राजकारणातून येते। उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून बाद करण्याची धमकी दिली आहे। तसंच राज्यात सत्ता आणून दाखवतो असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलंय। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलंय। लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात पुन्हा संदर्भ दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या सर्वच भागामध्ये मोठ्या सभा घेतल्या होत्या, मात्र त्या प्रमाणात भाजपला यश मिळालं नाही। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात पुन्हा सभा घ्याव्यात असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय। मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। शिवसेना जर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे? एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गिळण्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना पक्का माहिती आहे। म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे, शिवसेना तोडायचे, फोडायचे आणि आपले बूट साठी लाचार, त्यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करतायत। या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार। अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा। काय बोलताय तुम्ही? तुमच्या उमेदवाराच्या, तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत। तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत, पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय। तुम्ही याच्या भरोश्यावर म्हणताय हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोश्यावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ। काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुमची? स्वतः त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुरमीचं काढतायत। मला वाटतं मुस्लिम मतं, इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्यात आणि आमच्या कमी मिळाल्यात, त्यातनं त्यांना गर्व चाललाय, अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर नेहमी खाली होतं। विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही, एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी कापी आहेत, तुम्हाला पुरून उरतील। भाषा महाभारतामध्ये कर्ण जो पांडवांचाच भाऊ होता पण कौरवांच्या बाजूने गेला, तेव्हा अर्जुनाकडे बघून हीच भाषा करायचा, एक तर तू राहशील किंवा मी राहील। हा जो भ्रम आहे, गर्व आहे, ही गची जी बाधा आहे की मी म्हणजे मतदार माझ्या मागे आणि मतदारांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तो मीच घेईल, हा जो काही अहंकाराचा भाव आहे, या अहंकारातून ही भाषा जन्माला येते। खोट्या गोष्टींवर जर आव्हान देणारच असाल तरी भाषा हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांची भाषा नाही आहे। तुम्ही राहू नाही तर मी राहू, तुम्हाला गांभीर्याने कोण घेते उद्धवजी? असंच गाडण्याची आणि संपवण्याची भाषा तुम्ही शरदचंद्र पवारांशी करत होतात, सोनिया गांधीच्या काँग्रेसशी करत होतात आणि ज्या वेळेला वेळ पडली, स्वतःचा स्वार्थ जागृत झाला, तेव्हा त्या शरद पवारांना तुम्ही मिठी मारलीत आणि गाडण्याची भाषा विसरलात।